अमरावतीमध्ये खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद पेटलाय। युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आंदोलन केलं। बळवंत वानखेडेंना कार्यालय देण्याची मागणी करण्यात आली आणि 20 दिवसांनंतरही ताबा न दिल्यामुळे हे आंदोलन केलं जातंय। ही दृश्य आहेत अमरावतीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातली। तिथे खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद पेटला आणि युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आंदोलन केलं। बळवंत वानखेडेंना कार्यालय देण्याची मागणी केली आणि 20 दिवसांनंतरही या खासदार कार्यालयाचा ताबा न मिळाल्यामुळे हे आंदोलन युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं। आमचे जे खासदार आहेत, जे खरे खासदार आहेत, जे राखीव होते, जे निवडून आले आहेत, ते त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना ऑफिस देण्यात आलं नाही। जवळपास 15 दिवस होऊन गेले। आम्ही त्यांना ॲप्लिकेशन पण दिलं होतं, त्यांना सांगितलं पण होतं। मागच्या खासदार ज्या निवडून आल्या त्यांना दुसऱ्याच दिवशी ऑफिस त्यांना ताब्यात देण्यात आलं। ह्या आमच्या बुद्धिस्ट व्यक्तीवर हे सरकार अन्याय करत आहे। असं का? कारण माहिती आहे का, बहीण भावाच्या नात्याबद्दल पण बोलल्या गेलं। बहीण भावाची पाठराखण ही करणारच आहे, भाऊ बहिणीची पाठराखण करणारच आहे। हे नेतृत्व आमच्या माननीय यशोमतीताई यांनी हाती घेतलं होतं आणि शेवटपर्यंत हे त्या भावाची पाठराखण करणार आहे। मागे रवी राणा बोलले होते की ते चपला उचलतील। चपला का उचलतील? बहीण भावाची सेवा करणं काही वाईट नाही।